श्रोत्यांनो, जर आपणाजवळ जुना करार आहे तर माझ्यासोबत अवश्य उघडा. उत्पत्तीचे पुस्तक 26वा अध्याय. इसाकाच्या 2 मुलांचा जन्म व त्यांच्यातली भिन्नता यांचा आपण गेल्या कार्यक्रमामध्ये अभ्यास केला. आज आपण इसाकाच्या जीवनाविषयी थोडी माहिती घेणार आहोत. इसाकाचे जीवन फार विशेष घटनांनी चित्तवेधक झालेले असे जीवन नाही. ते अगदी सहज वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे आहे. त्याचे प्रभू येशूच्या जीवनाशी जे साधर्म्य आहे त्यामुळे त्याच्या जीवनाचा अभ्यास अधिक रुचिपूर्ण बनतो. शिवाय पवित्र शास्त्रात जे सर्व काही नोंदलेले आहे त्यामागे काही उद्देश आहे. त्यामधून प्रभू परमेश्वर आम्हाला काही संदेश देतो. प्रेषित पॉल रोमकरासपत्र 15वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये लिहितो. रोमकरासपत्र 15वा अध्याय 4थे वचन. कारण जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले आहे ते आपल्या शिक्षणाकरिता लिहिले आहे, यासाठी की धीर व शास्त्राचे समाधान याकडून आपणास आशा प्राप्त व्हावी. आमच्या जीवनातल्या कठीण परिस्थितीचा सामना करताना पवित्र शास्त्रातील लेखांमुळे आम्हाला धीर प्राप्त होतो. जसे की परमेश्वराच्या उत्तराची प्रतीक्षा करीत असताना अब्रामाच्या जीवनावरून त्याने धीराने केलेल्या प्रतीक्षेवरून आम्हालाही धीर प्राप्त होतो. पवित्र शास्त्रातील लेखामागचा उद्देश खूप व्यापक व परिपूर्ण आहे. प्रेषित पॉल तिमथ्याला दुसरे पत्र 3रा अध्याय व 16व्या वचनात लिहितो. तिमथ्याला दुसरे पत्र 3रा अध्याय आणि 16वे वचन. संपूर्ण शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे आणि तो शिक्षण, निषेध, सुधारणूक, न्यायपणाचे शिकवणे याकरिता उपयोगी आहे. पुढे 17वे वचनही आपण वाचूया. 17वे वचन सांगते की यासाठी की देवाचा माणूस पूर्ण व प्रत्येक चांगल्या कामात सज्ज असावा. इसाकाच्या जीवनाविषयी अभ्यास करताना आपण या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जरी वरवर पाहता इसाकाचे जीवन फारसे आकर्षक वाटत नसले तरी त्याच्या जीवनातून आम्हाला काही महत्त्वाचे आध्यात्मिक धडे शिकता येण्यासारखे आहेत. उत्पत्तीचे पुस्तक 26वा अध्याय आणि पहिलं वचन पहा. उत्पत्तीचे पुस्तक 26वा अध्याय आणि पहिले वचन. पूर्वी अब्रामाच्या वेळी दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसाक हा पलिष्ठांचा राजा अबिमलेक याचकडे गरार येथे गेला. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आपणाला आठवतच असेल की पहिल्या वेळेस दुष्काळ पडला तेव्हा अब्राम व लोट इजिप्तला निघून गेलेत. पुढे आम्ही शिकणार आहोत की दुष्काळ हे परमेश्वराच्या क्रोधाचे एक प्रगटीकरण आहे. देशातील पाप वाढले की दुष्काळाच्याद्वारे लोकांना कमी करणे, त्यांना नम्र करणे ही देवाची त्या परिस्थितीला हाताळण्याची एक पद्धत आहे. आणि अशा परिस्थितीत तो त्याला भिवून राहणाऱ्या प्रत्येकाची काळजी मात्र घेतो. या ठिकाणी दुष्काळात इसाकासाठी गरार हे शहर उपलब्ध होते. मात्र त्याने आपला बाप अब्राम याच्यासारखी मिस्राला जाण्याची चूक करू नये म्हणून परमेश्वराने तशा सूचना त्याला आधीच दिल्यात. दुसरं वचन पहा. तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नको, मी सांगेन त्या देशात राहा. मिस्रात जाऊन अब्रामाने जे हागारेला सोबत आणण्याची चूक केली तिचे दुष्परिणाम आजही जग भोगत आहे. अब्रामासारख्या चुका इसाकडून होऊ नयेत यासाठी देवाने त्याला आधीच धोक्याची सूचना दिली. 2 पिढ्यांमधल्या वैचारिक अंतराविषयी तुम्ही बोलू शकता, परंतु तुम्हाला माहीत आहे का की पापाच्या बाबतीत 2 पिढ्यांमध्ये अंतर नसते. आधीच्या पिढीने जे पाप केले तेच पुढची पिढीही करते आणि म्हणूनच आपण म्हणतो की इतिहासाची पुनरावृत्ती होते. सर्वसाधारणपणे बापाने ज्या चुका केल्या त्याच चुका कोणी हस्तक्षेप केला नाही तर मुलगाही करतो. देवाने इसाकाला स्पष्ट अशा सूचना दिल्यात व त्याच्याशी असलेला आपला करार दृढ केला. 26वा अध्याय 3 आणि 4 वचन पहा. त्या देशात उपरी असा राहा, मी तुझबरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करेन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राम याशी वाहिलेली शपथ खरी करेन. मी आकाशातील ताऱ्यांइतकी तुझी संतती वाढवेन. हे सर्व देश तुझ्या संततीस देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. श्रोत्यानो, परमेश्वराने अब्रामाला जे अभिवचन दिले त्याची पुनरावृत्ती त्याने त्याच्या पुढच्या पिढीसाठी
इजाकासाठी केले. मला वाटतं इजाकाला पहिल्यांदाच देवाच्या या अभिवचनाचे प्रत्यक्ष प्रकटीकरण झाले. परमेश्वराने या कराराचे कारणही इसाकाला स्पष्ट सांगितले. 5व्या वचनात आपण वाचतो, कारण अब्रामाने माझा शब्द मानिला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले. श्रोत्यानो, अब्रामाला देवाने पुत्र संतानाचे अभिवचन दिले. त्यानंतर 25 वर्षांनी ते पूर्ण झाले आणि इसाकावर अब्रामाने प्रीती केली. परंतु देवाने त्याची परीक्षा पाहून त्याला आपल्या एकुलत्या व प्रिय पुत्राचे अर्पण करण्याचा आदेश दिला. या विश्वासाच्या फार मोठ्या परीक्षेत अब्राम कचरला नाही. त्याने देवाचा शब्द मानला आणि म्हणून देवाने त्याच्याबाबत केलेला आपला करार पूर्ण करण्याचे अधिक दृढतेने ठरवले. अब्रामाला देवाने नियमशास्त्र दिले नव्हते. त्याला त्याने आज्ञाविधी नेमून दिले नव्हते. मोशेचे नियमशास्त्र अब्रामानंतर 400 वर्षांनी आले. परंतु देवाने अब्रामाला जे काही सांगितले, जो आदेश दिला, ज्या आज्ञा दिल्यात, त्या सर्व त्याने विश्वासाने स्वीकारल्यात आणि त्यांचे पालन केले. आज अनेक ख्रिस्ती लोक त्यांच्या ख्रिस्ती जीवनात काही वास्तवता नसल्याची तक्रार करतात. आपले ख्रिस्ती जीवन निर्जीव आहे असे ते म्हणतात. याचे कारण असे की ते केवळ देवावर विश्वास ठेवण्याचा दावा करतात, परंतु त्या विश्वासानुसार वागत नाहीत. देवाच्या वचनांचे नुसते वाचन पुरेसे नाही श्रोत्यांनो, तर त्या वचनानुसार वागणे, त्यातले अभिवचन अनुभवणे याची प्रत्येकाला गरज आहे. जर आपणाला मी सांगितले की अमुक एका बँकेत मी आपणासाठी अमुक एक रक्कम ठेवली आहे, ती स्वतःसाठी घ्या, तर आपण काय कराल? नुसतेच बसून राहाल काय? लगेच त्या बँकेत जाऊन त्या पैशांची खात्री कराल की नाही? आणि खात्री झाल्यावर ते पैसे बँकेतून काढून त्या पैशाचा स्वतःच्या गरजेसाठी आपण उपयोग कराल, होय ना? देवाने आम्हाला फार सुंदर अभिवचने दिलेली आहेत. ती फक्त आम्ही वाचावीत आणि शांत बसावी यासाठी नाहीत, तर ती अभिवचने आमच्या जीवनात आम्ही अनुभवावी यासाठी आहेत. अब्रामाने देवाचा शब्द मानला आणि देवाने त्याच्याशी केलेला आपला करार दृढ केला. अब्रामाचा विश्वास त्याने त्याचे न्यायपण असा गणला. आता परमेश्वर इसाकाला सांगत आहे की त्यानेही अब्रामासारखे वागावे. 6वं वचन, तेव्हा इसाक गरारात वस्ती करून राहिला. इसाकाने ताबडतोब विश्वासाने देवाची आज्ञा पाळली. तो या दुष्काळामध्ये इजिप्तला गेला नाही, परंतु त्याने आपल्या बापाचे त्याच्या चुकेबाबत अनुकरण केलेच. 7वें वचन पहा काय सांगते. तेथल्या लोकांनी त्याच्या बायको संबंधाने त्याचकडे चौकशी केली. तेव्हा तो म्हणाला, ही माझी बहीण, कारण ही माझी बायको आहे असे म्हणण्याची त्याला भीती वाटली. तो मनात म्हणाला, रिबका देखणी आहे, तेव्हा इथले लोक तिच्यासाठी मला जीवे मारावयाचे. अब्रामाने जे लबाडीचे पाप केले श्रोत्यानो, नेमके तेच पाप इसाकानेही केले. त्याने मिज्रात न जाण्याची देवाची आज्ञा मानली, पण त्याने आपल्या बायकोविषयी मात्र असत्य सांगितले. अनेकदा परमेश्वराची आज्ञा विश्वासाने पाळल्यानंतर लगेचच आमच्याकडून अविश्वासाचे कृत्य घडते. अगदी थोड्या काळात आम्ही त्याला विसरतो आणि त्याच्या सामर्थ्यावर, त्याच्या दयेवर विश्वास ठेवेनासे होतो. यावरून माणसाचे मन किती चंचल व अस्थिर आहे हेच आम्हाला दिसून येते. आम्हा प्रत्येकाला स्थिर विश्वासाची व स्थिर मनाची गरज आहे आणि आम्ही जर देवाजवळ त्यासाठी मागणी केली तर तो आम्हाला नक्की स्थिर मन व स्थिर विश्वास देईल. 8 ते 10 वचने पहा. तो तेथे बराच काळ राहिल्यावर एके दिवशी पलिष्ठांचा राजा अबीमलेक याने खिडकीतून पाहिले. तो इसाक आपली बायको रिबका हिजशी प्रणय लीला करीताना त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा अबीमलेखाने त्याला बोलावून म्हटले, खचित ही तुझी बायको आहे, तर ही माझी बहीण आहे असे तू कसे सांगितले? इसाक त्यास म्हणाला, मी विचार केला की तिच्यामुळे माझ्या जीवास अपाय व्हायचा. अबीमलेख म्हणाला, तू आमच्याशी असे का केले? बरे झाले, नाहीतर ह्या लोकांपैकी कोणी तुझ्या बायकोपाशी सहज गेला असता आणि तू आम्हाला दोष लावला असता. श्रोत्यानो, सत्य असत्य गोष्टी कधीही लपून राहत नाहीत. एक दिवस सर्व काही उघडकीस येते. जरी इसाकाने आपल्या ओठांनी असत्य सांगितले होते, तरी त्याच्या कृत्यांमधून ते उघडकीस आले आणि अबीमलेखाने त्याचा निषेध केला.
आमचे असत्य बोलणे किंवा एखाद्या पापात पडणे याच्या साखळी प्रतिक्रिया निर्माण होऊ शकतात व आमच्या पापाचे दुष्परिणाम केवळ आम्हाला स्वतःलाच नाही तर इतरांनाही भोगावे लागतात. इसाकाच्या असत्य बोलण्यावरून गरारातील एखादा पुरुष रिबकेबाबत सहज पापात पडला असता आणि मग त्याचे परिणाम त्याच्यासाठी व इतरांसाठी गंभीर असेच झाले असते. जसे अब्राम व सारेला देवाने आपल्या सार्वभौम सामर्थ्याने त्या परिणामापासून वाचवले, तसेच त्याने यावेळेस इझाक व रिबेका यांना वाचवले. त्याने अबिमेलेखासमोर इझाकाचे असत्य उघडकीस आणले. आता 11वे वचन. मग अबिमेलेखाने लोकांस ताकीद दिली की जो कोणी या मनुष्यास किंवा याच्या बायकोस हात लावेल त्याला खरोखर देहांत शासन होईल. पुढे अबिमेलेखाची इझाकाशी चांगली मैत्री झाली. जसा अब्रामाला समाजात मान मिळाला तसा इझाकालाही मिळाला. पुढे 12वे वचन. इझाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. इझाकाबरोबर परमेश्वर होता हेच यातून सिद्ध होते. श्रोत्यानो, अब्रामाच्या काळात परमेश्वराने अशा आशीर्वादांविषयी म्हणजे समृद्धी व विपुलता याविषयी या लोकांना अभिवचन दिले. हा एक भौतिक आशीर्वाद होता. नंतर जेव्हा देवाने आपल्या लोकांना कनान देश दिला तेव्हाही त्याने त्यांना भौतिक समृद्धीचा आशीर्वाद दिला. परंतु आज तो विश्वासणाऱ्यांना आत्मिक आशीर्वाद देत आहे. त्याने आत्मिक आशीर्वादांचे अभिवचन त्यांना दिले आहे. आणि जशी त्या काळातल्या इस्रायली लोकांसाठी आशीर्वादाकरिता देवासंगती चालणे ही अट होती, तशीच आजच्याही काळात आत्मिक आशीर्वादांसाठी अट आहे. याचा अर्थ परमेश्वर विश्वासणाऱ्यांना अजिबात भौतिक आशीर्वाद देत नाही असं नाही. तो त्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची उणीव पडू देत नाही, परंतु त्यांच्यासाठी त्यांनी विशेष असे आध्यात्मिक आशीर्वाद राखून ठेवलेले आहेत व ते मिळवण्यासाठी विश्वासणाऱ्यांनी त्याच्या पवित्र समक्षतेत चालायला हवे आहे. जसे प्रभू येशू व देवपिता एकमेकांशी समरूप आहेत, तसे अब्राम व इसाक हेही बहुतांशी एकमेकांशी समरूप होते. देवाने जसे अब्रामाला त्याच्या काळात भौतिक समृद्धी दिली तशी इसाकालाही दिली आणि त्याला त्याच्या समाजातली एक महत्वाची व थोर व्यक्ती बनवले. त्याबद्दल पुढच्या काही वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळते. 14 आणि 15 वचने सांगतात, तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी यांचा धनी झाला. तेव्हा पलिष्ठी लोक त्याचा हेवा करू लागले. त्याचा बाप अब्राम याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणिल्या होत्या त्या सर्व पलिष्ठांनी मातीने बुजवल्या. इसाकाचे थोरपण आणि तो करीत असलेले काम पाहून त्या देशातल्या लोकांना पलिष्ठांना त्याचा हेवा वाटू लागला. 16वे वचन. अबिमेलेक इसाकास म्हणाला, तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस. श्रोत्यानो, परमेश्वराच्या आशीर्वादांमुळे इसाक समर्थ झाला, पण त्यामुळे पलिष्ठांना त्याचे भय व हेवा वाटू लागला. आजच्या काळातही लोकांची वृत्ती फारशी बदललेली नाही. एखादी व्यक्ती आपल्या आत्मिक व भौतिक जीवनात प्रगती करू लागली की तिचा द्वेष केला जातो. तिच्या छोट्या छोट्या चुका बहिर्गोल भिंगातून बघितल्या जातात आणि शेवटी ती व्यक्ती आपल्या आसपास असू नये यासाठी प्रयत्न केल्या जातात. परंतु तसे करण्याऐवजी त्या व्यक्तीद्वारे परमेश्वर जे सर्व आशीर्वाद आम्हाला देऊ करीत आहे ते स्वीकारावे आणि आपणही आपल्या आत्मिक जीवनात वाढत जावे असे फारच क्वचित कोणाला वाटते. एखाद्या व्यक्तीपासून काही चांगले घेण्याऐवजी तिची अधोगती कशी होईल याचा विचार लोक अधिक करतात. ही अशी मानवी वृत्ती आहे आणि परमेश्वर तिचे कौतुक करीत नाही तर निषेध करतो. अबिमेलेखाने इसाकाला त्याच्या देशातून जायला सांगितले आणि 17वे वचन सांगतं, तेव्हा इसाक तेथून निघाला आणि गरार खोऱ्यात डेरा देऊन तेथे राहिला. तेथेही त्याने आपले पूर्वीचे काम म्हणजे बुजवलेल्या विहिरी उकरून काढण्याचे काम चालू ठेवले. 18 ते 20 वचने पुढे वाचा. उत्पत्तीचे पुस्तक 26वा अध्याय 18 ते 20 वचने. आणि त्याचा बाप अब्राम याच्या हयातीत ज्या विहिरी खणिल्या होत्या व ज्या त्याच्या मृत्यूनंतर बलिष्ठांनी बुजवून टाकल्या होत्या त्या त्याने पुन्हा उकरिल्या आणि त्याच्या बापाने जी नावे दिली होती तीच त्याने त्यास पुन्हा दिली.
इसाकाचे चाकर त्या खोऱ्यात खणीत असतात तेथे त्यास जिवंत पाण्याचा झरा लागला. तेव्हा गरार येथले गुराखी इसाकाच्या गुराख्यांशी भांडले व म्हणाले, हे पाणी आमचे आहे. त्यावरून त्याने त्या विहिरीचे नाव एसेक अर्थात कलह हे ठेविले, कारण त्यांनी त्याजशी कलह केला. श्रोत्यानो, पलिष्टी व इसाक यांच्यातील हा संघर्ष पाण्यावरून होता. आणि जरी इसाकाने त्यांचे शहर सोडले तरी गराराच्या खोऱ्यामध्ये त्याचा त्यांच्याशी संघर्ष चालू राहिला. त्यानंतर 21 आणि 22 या वचनांमध्ये सांगितलेले आहे, मग त्यांनी दुसरी विहीर खणली, तिजवरूनही ते भांडले म्हणून त्याने तिचे नाव सितना अर्थात वैर ठेविले. तो तेथून पुढे गेला आणि तेथे त्याने आणखी एक विहीर खणली. तेव्हा तिजवरून ते भांडले नाहीत, म्हणून त्याने तिचे नाव रहोबोत अर्थात विस्तार असे ठेवले. आणि तो म्हणाला, परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे, आता ह्या देशात आमची वाढ होईल. या वचनांवरून दिसतं की पाण्याची टंचाई हे त्या संघर्षाचे मूळ कारण होते. आजही आमच्या देशातल्या काही प्रांतांमध्ये पाणी टंचाईमुळे प्रांतामध्ये संघर्ष होतात आणि आपसातले संबंध नेहमी तणावपूर्ण राहतात. पलिष्टी व इसाक यांच्यापैकी पलिष्टी तर पाणी मिळविण्यासाठी स्वतः काही प्रयत्न करीत नव्हते. उलट त्यांनी अब्रामाने बांधलेल्या विहिरी बुजवल्या होत्या आणि नंतर इसाकाने त्या पुन्हा उकरून काढल्या, तर त्यावरही ते स्वतःचा हक्क सांगत होते. आयत्या बिळावर नागोबा अशीच त्यांची वृत्ती होती. वास्तविक इसाक पलिष्ठांपेक्षा समर्थ होता व तो त्यांच्यावर सहज वर्चस्व गाजवू शकला असता, परंतु त्याने तसे केले नाही. उलट प्रत्येक वेळेस त्याने समंजसपणा व मनाचा मोठेपणा दाखवला व स्वतः खणलेल्या विहिरींवरचा हक्क सोडून दिला. श्रोत्यानो, अनेकदा तंट्यांमध्ये ताठर भूमिका घेण्याऐवजी समंजसपणा दाखविल्याने संघर्ष गंभीर बनत नाही. कोणी अरे म्हणताच आपण का रे असे बोलण्यात काही अर्थ नसतो. तसे केल्याने कदाचित तुमच्या अंगातली अरेरावीची रग जिरेल, परंतु समस्या अधिक गंभीर बनेल. एका छोट्याशा ठिणगीने मोठा वणवा पेटेल. आमच्या देशामध्ये समाजामध्ये वारंवार दंगे होतात, त्यामागचे हे एक कारण आहे. एखादे कारण सापडले की त्याविषयी कोणी समंजसपणा दाखवतच नाही. ताबडतोब स्वतःचे हक्क, पवित्र भावना वगैरेंची लोकांना आठवण येते आणि अशाच प्रकारे हे तंटे वाढत जातात. आता आपण 23 आणि 24 वचने वाचूया. तेथून पुढे तो वरती बेरशेबा येथे गेला. त्याच रात्री परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, तुझा बाप अब्राम याचा देव मी आहे. भिऊ नको, कारण मी तुझबरोबर आहे. मी आपला सेवक अब्राम याच्यासाठी तुला आशीर्वादित करीन व तुझी संतती बहुगुणित करीन. जरी देवाने अब्राम व इसाक यांना भूमीविषयी अभिवचन दिले होते, तरी त्यांच्या हयातीत ते भटके जीवन जगत होते. अब्रामाला तर देशाची पाहणी करण्यासाठी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करावा लागला, परंतु त्याला व त्याच्या संतानांना नंतर त्यांची मिस्रातून सुटका होईपर्यंत भटके व उपऱ्याचे जीवन जगावे लागले. आताही इसाक तशा प्रकारचे जीवन जगत असताना त्याला पलिष्ठांचा विरोध व वाईटपणा सोसावा लागला. श्रोत्यानो, इसाकाचे मार्ग देवाच्या दृष्टीने चांगले होते म्हणून त्याने त्याच्या शत्रूंनाही इसाकासोबत समेट करण्यास भाग पाडले. उत्पत्तीचे पुस्तक 26 अध्याय 26 ते 31 या वचनांमध्ये त्याविषयी आम्हाला वाचायला मिळते. त्यानंतर एसावाच्या हित्ती बायकांचाही उल्लेख या अध्यायाच्या शेवटी आम्हाला वाचायला मिळतो. आणि त्या इसाक व रिबका यांच्या मनाला खेद अशा का होत्या हे आपण आता पाहणार आहोत. रिबका व याकोब यांच्या धूर्त डावाचा आपण विचार करणार आहोत. 27 अध्याय 1 ते 4 वचने आम्हाला सांगतात. 27 अध्याय 1 ते 4 वचने. इसाक वृद्ध झाला व त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले. तेव्हा त्याने एके दिवशी आपला वडील मुलगा एसाव यास बोलावून म्हटले, बाळा, तू म्हणाला काय आज्ञा? तो त्यास म्हणाला, पहा, मी आता म्हातारा झालो आहे आणि मला मृत्यू केव्हा येईल ते ठाऊक नाही. तर आपली शस्त्रे, आपले धनुष्य व भाता ही घेऊन रानात जा आणि पारत करून मसाठी हरणाचे मांस आण आणि माझ्या आवडीचे रुचकर पक्वान्न तयार करून आण. मी ते खाईन आणि मग मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईन.
तुम्हाला ठाऊकच आहे श्रोत्यानो, की इसाक एक थोर माणूस, एक असामान्य माणूस होता. अबिमेलेक व इतर बलिष्ठी त्याचे भय धरीत आणि त्यांनी त्याच्याशी करार केला होता. इसाक संयमी व शांतिप्रिय माणूस असला तरी तो एक बलशाली व प्रभावशाली माणूस होता. तथापि येथे तो दैहिक कमतरता असलेला माणूस असा आमच्या समोर येतो. त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याने आपला ज्येष्ठ पुत्र एसाव याच्यावर प्रीती केली आणि याकोब रिबकेचा आवडता पुत्र होता. एसाव एक धाडसी जीवन जगणारा शिकारी असल्यामुळे तो इसाकाला अधिक प्रिय असावा. परंतु आता इसाक वृद्ध झाला होता आणि आपल्या पुत्राला आशीर्वाद देण्याची वेळ आली होती. इसाकाला हे माहीत होते की वडील धाकट्याची सेवा करील असे स्वतः देवाने सांगितले होते. पण ते डावलून आपल्या लाडक्या एसावाला आशीर्वाद देण्याची त्याची इच्छा होती. इसाकाचे हे चित्र एखाद्या दैहिक स्वभावाच्या माणसासारखे आहे. आणि श्रोत्यानो, अशाच प्रकारचे चित्र आज आम्हाला जगामध्ये, आमच्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये आढळते. अनेक लोक दैहिक स्वभावाच्या आधारे अनेक निर्णय घेतात आणि नंतर मग त्यांना पस्तावण्याची वेळ येते. जर आज आपण अशा प्रकारे निर्णय घेणारे आहात तर परमेश्वराजवळ या, त्याच्याजवळ सहाय्य मागा. सर्वप्रथम आपले जीवन ख्रिस्ताच्या हातात समर्पित करा, कारण तो आपणाला सहाय्य करण्यास, आपणाला तारणाचे आश्वासन देण्यास, पापांची क्षमा देण्यास तयार आहे. आणि मग तो ख्रिस्ती जीवन जगण्याकरिता, योग्य जीवन जगण्याकरिता आपणाला सहाय्य पुरवण्यास तयार आहे. तर अधिक वेळ न गमावता आजच त्याच्या हातात आपले जीवन समर्पित करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.